काय सांगाल आज? बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नियमित मी इरविन चौकात असतोच. आज अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल की बाबासाहेबांना लाखो लोक इथं अभिवादन करण्यासाठी आले. तो उत्साह आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तचा, तो रसा अंगात पूर्ण हे काय बिनलेला आहे. काय सध्या तुम्हाला वाटते मतदारांचा काय प्रतिसाद कसा मिळत आहे? नाही, बाबासाहेबांना आदरांजलीसाठीच हे लोक आहेत. मी या निमित्तानं आशा व्यक्त करेल की सर्व आंबेडकरी विचारांची जनता माझ्या पाठीशी राहील आणि माझा विजय करून ते बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देतील. आतापर्यंत तुमच्या आदरांजली व्यक्त करतील. आतापर्यंत तुमच्या इतक्या सभा झाल्या, प्रचार रॅल्या झाल्या, ते सर्व पाहून काय वाटत? नाही, माझा विजय हा निश्चित आहे. एवढंच नाही तर एकतर्फी विजय आहे माझा. त्यामुळे विजय निश्चित होईल. आणखी या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना, जिल्हावासियांना काय मेसेज? या निमित्तानं शहरवासियांना, जिल्हावासियांना हेच वेगळी की आपला माणूस, हक्काचा माणूस, जो सामान्य माणूस आहे, तुमच्यातील आहे, त्या माणसाला विजयी करून जे काही आज या मतदारसंघाची परंपरा आहे, याला खूप मोठी परंपरा आहे. भाऊसाहेब पंजाबरावांनी देशमुखांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, सुदाम काकांनी नेतृत्व केलं या मतदारसंघाचं, दादासाहेब गवळींनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, अलीकडे प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. ही महान परंपरा आहे. ही महान परंपरा राखण्यासाठी निश्चितच मला लोक विजयी करतील. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार बळवंतजी वानकडे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ते इथे आलेले आहे आणि त्यांचा असा विश्वास आहे की जनता ही त्यांना आशीर्वाद स्वरूपी वेगळं काहीतरी देईल. आणखी सर काय सांगाल? मी या निमित्तानं हे सांगेन की ही बाबासाहेबांची जयंती संपूर्ण जगभर साजरी होते. शांततेनं आणि संयमानं ही जयंती साजरी करावी असं मी आवाहन करेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 133वा जयंती उत्सव अख्ख्या देशामध्ये अत्यंत जोरात आणि देशात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये अत्यंत जोरामध्ये चालू आणि साजरा केला जातो. एकुलता एक माणूस असा आहे की तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकुलता एक हा महामानव आहे की ज्याची जगामध्ये जयंती साजरी केली जाते. 136 जगामध्ये ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. नॅटो सारख्या आणि UN सारख्या मोठ्या ज्या जगामधल्या सर्व यांच्या देशांचे जे एक ऑर्गनायझेशन तिच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. आणि हेच बाबासाहेब आंबेडकर महामानवाचं वैशिष्ट्य आहे. आणि आज 133 वर्ष झाल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीसाठी हे लाखो लोक इथे जमतात. हे या बाबासाहेबांचं म्हणजे थोरवी आहे, त्यांनी केलेल्या कार्याची लोकांनी दिलेली प्रचिती आहे. धन्यवाद. या इथे मी एवढं सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी प्रचंड अशी आंबेडकरी जनता आहे आणि ती बाबासाहेब आंबेडकरांच्या आज सुद्धा मागे आहे, काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांची लोकशाही कोणी इथून काढून देण्याचा किंवा ते बदलण्याचा प्रयत्न करतील त्याला ही जनता झोपवल्याशिवाय राहणार नाही. मी आज या प्रेमामुळेच आंबेडकरी घराणं आज या लोकांना नतमस्तक होतं. जय भीम.